श्री स्वामी समर्थ. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल, असा संदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरु माऊली यांनी समस्त विश्वास दिला आहे. मूल्य संस्कार म्हणजे अशा चांगल्या सवयी किंवा योग्य शिकवण रुजवण्याची नियोजनबद्ध प्रक्रिया, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक बालकाचा सर्वार्थाने विकास होऊन त्याची सर्वांगीण दृष्टीने प्रगतीचे ध्येय निश्चित केले जाते. योग्य संस्कारातून सशक्त समाजाची आणि सशक्त समाजातून प्रभावशाली राष्ट्र निर्मिती होत असते आणि हेच ध्येय समोर ठेवून अखंडपणे कार्यरत आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या 18 विभागांपैकी महत्त्वाचा असलेला बालसंस्कार विभाग. बालसंस्कार विभागातून भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन केले जात आहे. परमपूज्य गुरु माऊलींच्या संकल्पनेतील गौरवशाली भारत राष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न साकार होण्यासाठी सर्वप्रथम आदर्श व कर्तव्यदक्ष नागरिक घडविणे आवश्यक आहे. म्हणूनच यासाठी अतिशय नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने बालसंस्कार पाठ्यक्रम ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक प्रशिक्षित प्रतिनिधी या बालसंस्कार पाठ्यक्रमाच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेत असल्याने या विभागाच्या कार्यप्रणालीमध्ये एकसारखेपणा आणि एकसूत्रीपणा निर्माण झालेला आहे. या बालसंस्कार वर्गासाठी येणाऱ्या मुलांच्या अंगी स्वयंशिस्त, संस्कार, नीतिमूल्ये पाहायला मिळतात. मुले बालसंस्कार वर्गास येताना आपापली चप्पल स्टँडमध्ये काढून हातपाय स्वच्छ धुवून आनंदाने औदुंबराला प्रदक्षिणा घालतात. बालसंस्कार वर्गाची अथवा केंद्रांची स्वच्छता, रांगोळी काढणे, बैठक व्यवस्था अशी अनेक कामे स्वयंस्फूर्तीने करत असतात. मुले आणि मुली यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था असते. प्रार्थना. नियमित प्रार्थना म्हटल्याने मन एकाग्र आणि शांत होते. म्हणूनच बालसंस्कार वर्गाची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने करण्यात येते. योगासने. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते, या संत तुकाराम महाराजांच्या संदेशातून आरोग्याचे महत्त्व लक्षात येते. नियमित व्यायाम केल्याने मानसिक ताणतणाव दूर होतो, तसेच शरीर निरोगी राहते. म्हणून बालसंस्कार वर्गातून मुलांना सूर्यनमस्कार, विविध योगासने शिकवली जातात. मुलांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांचे शरीर तंदुरुस्त, लवचिक आणि सुदृढ बनते. बालसंस्कार वर्गातून मुलांच्या मनात शारीरिक आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण केली जाते. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायामाने शरीर निरोगी होते, त्याचप्रमाणे मनाच्या व्यायामाने मन सात्विक आणि शुद्ध होते. आणि हा मनाचा व्यायाम म्हणजेच अध्यात्म होय. नियमित सेवा. बालसंस्कार वर्गामध्ये मुलांकडून एकाग्रता व मानसिक शांतता प्रदान करणारी विविध स्तोत्र, मंत्र मुलांकडून पठण करून घेण्यात येतात. ज्यामध्ये गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा असे अनेक विविध स्तोत्र म्हणण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक फायदे मुलांना समजावून सांगण्यात येतात. नियमित सेवा. सरस्वती पूजन. मुलांना सरस्वती मातेचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी महिन्यातील प्रत्येक पंचमीस सरस्वती पूजन करून त्यांच्या जिभेवर माता सरस्वतीचा ऐं हा बीज मंत्र लिहिला जातो. आरोग्यशास्त्र. मुलांच्या मनात आपल्या भारतीय आध्यात्मिक रूढी आणि परंपरा याविषयी आदरभाव निर्माण करण्यात येतो. पाश्चात्य खाद्य संस्कृतीचा म्हणजेच फास्ट फूड आणि जंक फूड हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अपायकारक आहे. म्हणून बालसंस्कार वर्गातील मुलांना सात्विक आहार आणि शाकाहाराचे महत्त्व सांगण्यात येते. आपण घेत असलेल्या आहाराचा आपल्या शरीर आणि मनावर परिणाम होत असतो. मुलांना पालेभाज्या, फळे, फळभाज्या, कडधान्ये यांच्या सेवनाचे महत्त्व सांगण्यात येते. शाकाहार हाच सात्विक आहार ही व्याख्या मुलांना शिकवण्यात येते. पर्यावरणपूरक उपक्रम.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे बालसंस्कार वर्गातील मुलांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचं महत्त्व शिकवण्यात येतं. प्रत्येक वर्षी मुलांकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन अभियान राबवण्यात येतं. वृक्षारोपण करण्यासाठी फळांच्या बियांचे सीडबॉल बनवण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. वर्षभरात येणारे विविध सण उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरे करण्याची शिकवण देऊन मुलांना पर्यावरण जपण्याची शिकवण दिली जाते. नक्षत्रवन संकल्पनेतून मुलांना महत्त्वाच्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येते. पंचेंद्रिय विकास. योग्य वयातच मुलांचा पंचेंद्रिय विकास साधला गेला तर त्यांची सर्वांगीण प्रगती जलद गतीने होते. पंचेंद्रिय विकास म्हणजे डोळे, कान, नाक, हात आणि जीभ, ज्याच्या माध्यमातून चव, वास, स्पर्श, आवाज आणि दृष्टी यांची जाणीव आपल्याला होत असते. बालसंस्कार वर्गातून मुलांच्या या पंचेंद्रिय विकास साधणारे उपक्रम राबविले जातात. पंचेंद्रिय विकासामुळे मुलांचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो. विशेष उपक्रम. समाजातील काही अप्रिय घटना पाहता मुलांना अगदी लहानपणापासूनच गुड टच आणि बॅड टच म्हणजेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबाबत माहिती देणं गरजेचं आहे. पालक देखील लहान मुलांशी या विषयावर खुलेपणाने संवाद साधताना दिसत नाहीत. म्हणून बालसंस्कार वर्गातून मुलामुलींना याबाबत माहिती देण्यात येते. मुलांना याबाबतीत योग्य ती माहिती करून दिल्याने चुकीच्या प्रसंगी काय करायला हवे याबाबत ते सजग राहत आहेत. वेद विज्ञान संशोधन. बालसंस्कार वर्गातून मुलांना भारतीय ऋषीमुनी यांच्या संशोधनाचे महत्त्व सांगण्यात येते. आजच्या विज्ञान युगातील शास्त्रज्ञांनी लावलेल्या विविध शोधांचे वर्णन अथवा लिखित साहित्य भारतातील ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच संशोधन करून ठेवलेले होते हे पाहून मुले अचंबित होतात. भारतीय ऋषीमुनी हेच खरे शास्त्रज्ञ होते ही भावना त्यांच्या मनात आता वाढीत लागत आहे. रोबोटिक्स. बालसंस्कार वर्गातून मुलांची बुद्धी चिकित्सक व्हावी या उद्देशाने विज्ञानाचे विविध प्रयोग मुलांना दाखवण्यात येतात. रोबोटिक्स सारखे तंत्रज्ञान मुलांना शिकवले जाते. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्र स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येते. मुलांची चिकित्सक बुद्धी वाढून त्यांच्यामध्ये ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. शेतीशास्त्र. सर्व जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी. मुलांना लहान वयापासूनच कृषी विभागाविषयीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी बालसंस्कार वर्गातून अनेक संकल्पना राबवण्यात येतात. परसबाग सारख्या संकल्पनेतून मुलांना घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शेती पद्धती, शेतीतील कामे, विविध अवजारे, त्यांचे उपयोग याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले जाते. सेंद्रिय शेती व त्याचे फायदे मुलांना सांगून निर्माल्यातून खतनिर्मिती माहिती तयार करण्याची पद्धत मुलांना शिकवली जाते. खेळ. बालसंस्कार वर्गातून मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करण्यात येते. मैदानी खेळ खेळल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले होते. अंगी सांघिक वृत्ती रुजते. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना या माध्यमातून मैदानी खेळाची आवड निर्माण होत आहे. बालसंस्कार वर्गातून मुलांना ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी प्राप्त होत असल्याने मुलांमध्ये सकारात्मक बदल घडताना दिसून येत आहे. बोधकथा. लहान मुलांचा आवडता विषय म्हणजे गोष्टी अर्थात बोधकथा. बालसंस्कार वर्गातून मुलांना थोर व्यक्तिमत्वे, संत, शास्त्रज्ञ यांची आदर्श शिकवण गोष्टी रूपातून सांगण्यात येते. प्रत्येक वर्गात नवनवीन जीवनादर्श व्यक्तिमत्वे मुलांच्या समोर मांडल्याने त्यांच्या अंगी योग्य विचार रुजू लागतात. या बालसंस्कार वर्गातून मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. भाषण, क्यूब सॉल्विंग, रांगोळी, हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक माध्यमातून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात येते. यासारख्या उपक्रमातून मुलांचा बौद्धिक, वैचारिक
आणि सामाजिक विकास साध्य होतो. कायदा जागरूकता. परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, शालेय शिक्षणात मुलांना कायद्याचे ज्ञान द्यायला हवे. या बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून आपल्या संविधानातील विविध कायदे, कर्तव्ये आणि जबाबदारी यांची माहिती मुलांना देण्यात येते. मुलांना कायद्याचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत समजावले जात असल्याने भारतीय कायदा व्यवस्थेची त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होत आहे. दिनविशेष. या बालसंस्कार वर्गातून मुलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि त्यांचा कार्यकारण भाव समजावून सांगण्यात येतो. मुलांना या दिनविशेष सदरातून विविध क्षेत्रातील महत्त्वाची माहिती मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात वृद्धी होत आहे. सण, उत्सव. भारतीय संस्कृतीमध्ये सण, वार, व्रते यांना विशेष महत्त्व आहे. वर्षभर येणारे सण, वार आणि उत्सवांची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक माहिती सांगून ते साजरे करण्याची आदर्श पद्धत मुलांना शिकवली जाते. बालसंस्कार वर्गातून सर्व उत्सव एकत्रितपणे साजरे केले जातात. आपल्या रूढी आणि परंपरा यांची नव्याने ओळख मुलांना करून दिली जाते. संगीत, गायन, वादन. बालसंस्कार वर्गातून वाद्यकला देखील शिकवली जाते. मुले तबला, पेटी, मृदुंग, टाळ यासारखी वाद्ये आवडीने शिकतात. यामधून मुलांचा भावनिक विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. स्वसंरक्षण, लाठीकाठी. या बालसंस्कार वर्गातून मुलांना स्वसंरक्षण तंत्र शिकवले जाते. प्रशिक्षित प्रतिनिधीकडून देण्यात येणाऱ्या लाठीकाठी प्रशिक्षणातून मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास साधला जातो. कोणत्याही बिकट प्रसंगात हिमतीने सामोरे जाण्याची मानसिकता यामधून तयार होताना दिसत आहे. शिवकालीन शस्त्रांची माहिती व प्रशिक्षण प्रत्येक केंद्रातून मुलांना दिले जात आहे. पथनाट्य. बालसंस्कार विभागातील मुलांकडून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणाऱ्या संदेश यात्रा, पथनाट्य आणि नाटिकांचे आयोजन करण्यात येते. केंद्रामध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी हे सादरीकरण करून लोकांना प्रबोधन करण्यात येते. मुलांनी सादर केलेली पथनाट्ये, नाटिका सामाजिक प्रश्नाशी निगडीत असल्याने एक प्रकारे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य या लहान मुलांच्या हातून घडत आहे. संकल्प. प्रत्येक बालसंस्कार वर्गाचा शेवट हा संकल्पाने केला जातो. संकल्प म्हणजेच एखादी चांगली गोष्ट स्वीकारणे अथवा चुकीच्या गोष्टी आपल्यापासून दूर करणे. प्रतिनिधी मुलांच्या अंगी चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी त्यांच्याकडून विविध संकल्प करून घेतात. या विभागातील प्रतिनिधी प्रत्येक आठवड्यात मुलांनी केलेल्या संकल्पांची जाणीवपूर्वक आठवण करून देतात, ज्यामुळे मुलांच्या मनात त्यांनी केलेल्या संकल्पाशी एकनिष्ठ राहतात. परिणामी त्यांच्यात सकारात्मक बदल घडून येतात. बालसंस्कार वर्गाची सांगता घोषवाक्ये आणि प्रार्थना म्हणून केली जाते. पालक सभा. या बालसंस्कार विभागातून वेळोवेळी पालक सभांचे आयोजन करण्यात येते. बालसंस्कार विभागातील प्रतिनिधी प्रत्येक केंद्रामध्ये पालक सभा आयोजित करतात. या पालक सभेतून पालक आणि मुलगा यांच्या संवादातून अनेक गोष्टींची माहिती जाणून घेतली जाते. बालसंस्कार पाठ्यक्रम ग्रंथाच्या माध्यमातून पालकांच्या अनेक प्रश्न, समस्या इत्यादींवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. पाल्य आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होण्यात या पालक सभा महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. या विभागातील प्रशिक्षित प्रतिनिधी पालक आणि विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. प्रत्येक सेवा केंद्रामधून कार्यरत असणारे हे बालसंस्कार वर्ग मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत आहेत. या बालसंस्कार वर्गांच्या माध्यमातून देशासाठी निर्व्यसनी, सदाचारी, आज्ञाधारक अशी पिढी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक केंद्रातून घडवली जात आहे. या लहान मुलांवर केवळ त्यांच्या पालकांच्या संगोपनाची जबाबदारी नसून उद्याच्या उज्ज्वल भारत राष्ट्राच्या उभारणीची देखील जबाबदारी आहे.
ही लहान मुले आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य ठरवणारी आहेत. म्हणून या बालकांना योग्य दिशा आणि शिकवण देणारा या विभागातील प्रतिनिधी देखील एक प्रकारे राष्ट्र उभारणीचे कार्य करत आहे. हे मूल्य संस्कारांचे अभियान अधिक गतीने प्रसारित होण्यासाठी आणखी हजारो हातांची गरज आहे. आपण सर्वांनी या मूल्य संस्कार अभियानाच्या कार्यात आपल्या वेळेचे बहुमूल्य योगदान दिल्यास परमपूज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेतील आदर्श व संस्कारी पिढी घडली जाऊन प्रभावशाली भारत राष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न अस्तित्वात येईल. संस्कार, संस्कृती, चारित्र्य निर्माण, राष्ट्र निर्माण. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. श्री स्वामी समर्थ.